या स्पर्धेचे तलाठी ओम खोपकर इथे आलेले आहेत. रातो के कातील ओम खोपकर त्यांचं चांगलं सहकार्य राहिलंय. चला अंपायर सुरुवात करूया आपण आता. 5 वाजून अगदी 10 मिनिटं झाली आहेत. परेश अँड समीर, परेश निंबाळकर समीर लबडे ही ओपनिंग पेअर आपण बघतोय. तर सागर मापोलकरच्या हातामध्ये जबाबदारी सोपवली कोंडले संघाने पहिलं षटक पॉवर प्लेच हाताळण्याची. चला सुरुवात होते तिसऱ्या दिवसाला. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. गणपती बाप्पा मोरया. यावेळी पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर कटवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यावेळी डॉट बॉलने सुरुवात झाली आहे तिसऱ्या षटकाची. खरं तर आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये 40+ संघ असं वाटलं होतं की लो स्कोरिंग सामने आपल्याला बघायला मिळतील, परंतु अगदी उलटं घडलं. हाय स्कोरिंग मॅचेस काल आपण बघितल्या, परंतु आज काय होतं, लोटफुटाच बॉल होता, टॅप केलेला चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण. एका धावाने आजची पहिली धाव यावेळी धावफलकावरती लागली आहे उसरली संघाच्या. लाईन लेंथ इथे आपल्याला चांगली पाहायला मिळते सागरची. काही अतिरिक्त करण्याचा प्रयत्न नाहीये, साधी सिंपल बॉलिंग, लाईन लेंथ, टप्प्यावर नियंत्रण अशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते सागर मापोलकर. काही चेंडू शिल्लक असतील पण तो उसरली संघ अटॅकिंग मोड मध्ये लवकरच आपल्याला बघायला मिळेल. अगदी सुरुवात झाली आहे ह्या फटक्याने. स्क्वेअर लेगच्या दिशेने जाणारा पहिला फटका देऊन जातोय चौकार. हो हो हो, गतीने बीट केलं. चांगली बॉलिंग आतापर्यंत आपण पाहिली आहे सागरची. ज्या पद्धतीने हा चेंडू होता अगदी ज्युसी फुलटॉस होऊ शकला असता, परंतु यावेळी बीट केला समीरला. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स इथे पाहायला मिळाला आणि जो फटका निर्धारित केला होता त्याच्या विपरीत फटकेबाजी इथे पाहायला मिळाली. या सिंगलने पहिलं षटक इथे समाप्त होते. धावा लागले धाव फलकावरती उसरली संघाच्या 6 धावा. ठीक आहे. दोन दिवस तर आपण काही त्यांचा आवाज ऐकला नाही, परंतु आज ओम होऊनच जाऊ द्या. चला स्पीडअप घ्या. जय कोलंबेकर के हाथ में होगी गेंद. सेकेंड ओवर कोंडलेगांव एंड से
शायद लेफ्ट आर्म राउंड द विकेट हम देखेंगे जय कोलंबेकर को। तो स्ट्राइक पे होंगे समीर। पहली ओवर तो हम कह सकते हैं कि पावर प्ले की ओवर कोंडले टीम के पक्ष में रही और इस बीच 2-4 कदमों का रनअप गति से बीट करते हुए यहाँ पे बल्लेबाज समीर को डॉट बॉल की समाप्ति यहाँ पे होती हुई। अच्छी लाइन लेंथ पर सटीक गेंदबाजी यहाँ देखने को मिल रही है जय द्वारा। हालांकि कोंडले टीम को ये ग्राउंड अच्छा खासा परिचित होगा। हालांकि सामने कोंडले गांव है, गांव के बगल में ये ग्राउंड। फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट यॉर्कर करने की कोशिश की थी, लेकिन यहां पे मात्र मिला सिंगल। इस सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 7 रन। धीरे धीरे सिंगल डबल से स्कोरबोर्ड को रोटेट करने में यहां पे उसरली टीम को ध्यान देना होगा। हालांकि ऐसे करेंगे तो गलतियां जरूर होगी। गेंदबाज से तो बड़े शॉट भी आप लगा सकते हैं, लेकिन स्कोरबोर्ड को थोड़ा थोड़ा क्यों ना हो हिलता रखना जरूरी है। फिर एक बार बॉलर हल्के हाथ से खेली हुई गेंद, फील्डर आए, गेंद को पकड़े, गेंद को फेंके, तब तक पर्याप्त समय था 2 रन चुराने का। ओवर थ्रो हुआ। इस 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 9 रन। अगर ये प्रेम ये थ्रो अगर अच्छी आती तो शायद रनआउट का मौका था, एक चांस थी, लेकिन जिस तरह से अनइवन बाउंस थ्रो में हमें देखने को मिला, मात्र मिले 2 रन। इस 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 9 रन। फिर से एक बार स्लोअर वन डाली थी गेंद। अपील तो जरूर की थी, लेकिन उत्साह ज्यादा, विश्वास की कमी। अंपायर का इशारा, तांडल सर का आता हुआ लेग बाइस के तौर पर मिलता हुआ एक और रन जुड़ता हुआ उसरली टीम के खाते में डबल डिजिट में जाता हुआ स्कोर 10 रन। 10 गेंदें फेंकी है, 10 रन हुए हैं। लोअर फुल टॉस गेंद थी, बड़ा शॉट में तब्दील करना चाहते थे, लेकिन यहाँ पे फिर से एक बार वही नतीजा मिला। मात्र सिंगल डबल यहाँ पे हम देख रहे हैं। एक और सिंगल जुड़ता हुआ 11 के करीब पहुंचता हुआ ये स्कोर। 11 गेंदे 11 रन। हर एक गेंद पर हम कह सकते हैं प्रेम कि 1 रन जुटा पाई है उसरली टीम। इसका अगला मैच महालुंगी वर्सेस चिंचोली। महालुंगी टीम, हालांकि ये मैच चालू होने से पहले आई है। जय कोलंबेकर फिर से एक बार बॉलिंग मार्क पर उठा के खेला है और मिलेगा सिक्सर। प्रेक्षकांची झाली या गर्दी मॅच बघायला, प्रेक्षकांची झाली या गर्दी मॅच बघायला। स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला, स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला, स्वर्गीय महादेव नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला, स्वर्गीय महादेव नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला। थैंक यू डीजे। हमने सुना ये टाइटल ट्रैक स्वर्गीय महादेव गोटीराम नावडेकर स्मृति चषक 2025 का। आज के तीसरे दिन में हम हैं और इस तीसरे दिन का परेश के बैट से आता हुआ पहला छक्का उसरली टीम को पहुंचा रहा है 17 रन पे। जय कोलंबेकर ने हालांकि 5 गेंदें अच्छी फेंकी थी, लेकिन छठे गेंद पर जैसे ही परेश के रडार में गेंद आई उसे पहुंचा दिया सिक्सर के लिए और 17 रन 2 ओवर के समाप्ति के बाद। चलो अगले मैच के दोनों कप्तान स्टेज पर आइए। थर्ड ओवर अर्षद पांचाल के हाथ में होगी गेंद। इस ओवर के बाद ड्रिंक्स होगा। हमारे ऑफिशियल कमेंटेटर वैभव भोपी सर, इनका आगमन होता। आइए सर, वेलकम। आप ही का वेट हो रहा था। हर्षद पांचाल आए हैं बॉलिंग मार्क पर। स्ट्राइक पर होंगे समीर लबड़े। हालांकि परेश ने तो हाथ खोले, अब बारी है समीर की। शुरुआत होती हुई यहां पे डॉट बॉल से। हालांकि एक्सपेक्ट था कि आउटसाइड द ऑफ स्टंप जाने वाली गेंद अंपायर वाइड घोषित करेंगे, लेकिन यहां पे डॉट बॉल से स्टार्टिंग होती हुई इस ओवर की कोंडले टीम।
मरियाई 11 कोंडली टीम। हालांकि अब तक देखा जाए तो एक चौका एक छक्का जरूर खाया, लेकिन अगर वो 2 गेंदे छोड़े तो काफी अच्छी बॉलिंग हमें देखने को मिली है। लेकिन इस बार फिर से समीर बड़ा शॉट लगाना तो जरूर चाहते थे, लेकिन कनेक्शन उतना परफेक्ट नहीं हो रहा है उनके बल्ले से। एक और मिला सिंगल। समीर ने अब तक 9 गेंदें खेली है, मात्र 8 रन का योगदान उन्होंने दिया है इस पार्टनरशिप में, 18 रन। कि 4 ओवर का मैच है, तीसरा ओवर प्रगति पर है। बाजुएं खोलने होगी, दमखम दिखाना होगा, बड़े शॉट लगाने होंगे उस टीम को। वही काम करते हुए परेश, 1 बाउंस ओवर द ड्रॉप, अंपायर का इशारा, चौका। थैंक यू डीजे। इस चौके के साथ बढ़ता हुआ स्कोर 22 रन 22 विदाउट लॉस। परेश, जिस तरह से हमने देखा पिछले 2 गेंदों में चौके छक्के जरूर लगाए थे, वो यहां पे बीट होते हुए अगले ही गेंद पर। अटैकिंग बैटिंग धीरे धीरे हमें देखने मिल रही है उस सार्ली टीम द्वारा, लेकिन मरियाई कोंडले जो शिकंजा कसा है गेंदबाजों ने वो कायम रखना जरूर चाहेंगे। ये क्या था भाई साहब, लॉलीपॉप गेंद थी, लेकिन फील्डर के हाथ में गेंद, अंपायर का इशारा। जी हां, चेक जरूर करना चाहेंगे। तर अंपायर का इशारा, इट्स आउट। आईगाव देवी ग्रामस्थ मंडळ मोरबे या गावाचा आयोजन केलाय भारी नाईट क्रिकेट सामन्याचा। विठ्ठल माऊली श्री दत्त माऊली आशीर्वाद अन्नाचा। डॉक्टर कमलाकर नावडेकर समाज सेवक आहे जनतेचा। डॉक्टर कमलाकर नावडेकर मदत करते गोरगरीबाला। चितेश नावडेकर रॉयल माणूस। प्रेम, जिस तरह से ये गेंद थी, जूसी फुल टॉस थी, हालांकि इस पे 10 रन भी जुटा सकते थे, हालांकि 10 रन मिलते नहीं, लेकिन एक जूसी फुल टॉस थी, उसे मारने की कोशिश जरूर की थी, लेकिन परेश को ललचाया और लालच में आके वो जो गेंद खेली, पहला झटका लगता हुआ उस टीम को नहीं। बल्लेबाज आए हैं सचिन बोलाडे। आखिरी गेंद, बड़ा शॉट लगाने की कोशिश, अंपायर का इशारा, आउट। स्वर्गीय नितेश दादा चिंचवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला ऑफिशियल कॉल आपण टॉस साठी यायचंय। 3 षटकांचा खेळ संपलाय, फक्त 1 ओव्हर आता बाकी राहिला। मला वाटतं महालुंगी संघ उपस्थित झालाय, तर चिंचवली संघाला आम्ही विनंती करू की आपण लवकरात लवकर टॉस साठी या।
3 ओवर के समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर 22 रन 2 विकेट के नुकसान पर। हालांकि हर्षद पांचाल ने बैक टू बैक 2 विकेट हासिल किए। न्यू बॉलर सनी शेटे, सनी के हाथ में होगी गेंद। हालांकि इस टीम के कोंडले टीम के सूत्रधार गब्बर इस टीम के सनी के लिए गेंद डालने से पहले ही इनाम आ चुका है। हर विकेट के लिए 500 रुपए और विकेट हैट्रिक के लिए 1000 रुपए, 5000 रुपए का इनाम यहां पे लगाया है स्वप्निल पाटिल द्वारा। सनी राइट आर्म राउंड उठा के खेलने की कोशिश की थी, लेकिन फील्डर एंड्रे 2 फील्डर पे गलती नहीं हुई। एक और झटका लगता है उस वाली टीम को। चिन्मय डेव्हलपर्स डॉक्टर कमलाकर नावडेकर प्रोप्रायटर, डॉक्टर अजिंक्य प्राइजेस प्रोप्रायटर जितेश नावडेकर, प्रोप्रायटर चिन्मय डेव्हलपर कंस्ट्रक्शन कमलाकर नावडेकर, डॉक्टर अजिंक्य प्राइजेस प्रोप्रायटर जितेश नावडेकर, चिन्मय नावडेकर चिराग नावडेकर आले क्रिकेट बघायला, चिन्मय नावडेकर चिराग नावडेकर आले मॅचे बघायला, स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरवे गावाला, स्वर्गीय महादेव बैटर एट नंबर 5 प्रतीक काठावले। हालांकि पिछली 3 गेंदें देखे तो 3 विकेट हासिल करने में कामयाब हुई है कोंडले टीम। जिस तरह से हम बात कर रहे हैं कि पहले ओवर से जो शिकंजा कसा था कोंडले टीम ने, वो अभी तक चौथे ओवर में बरकरार रखने में कामयाब हो पाई है। लेकिन यहां पे प्रतीक काठावले को दमखम दिखानी होगी, मिडल ऑर्डर बैटर। इस इनिंग की आखिरी 5 गेंदें शेष, भाई चुटाने की कोशिश जरूर की थी। 1 बाउंस ओवर द रोप जाता हुआ ये सनसनी चौका। आकाशाला तो जाऊन भिडला ये रे आमचा श्रीमलंगड, इस चौके के साथ बढ़ता हुआ स्कोर 26 रन। हालांकि सन्नी के खाते में 500 रुपए ऐड हो चुके हैं स्वप्निल पाटिल द्वारा, जो कि हर एक विकेट के लिए इनाम उनके लिए लगाया था। अर्चित पाटील आणि कुणाल फडके यांचं आगमन झालंय आपण व्यासपीठावर या, आणि त्यांच्यासोबत गुरुनाथ तांबडे यांना देखील आम्ही आमंत्रित करतो। आपण व्यासपीठावर या, आपलं हार्दिक स्वागत। दोन्ही कॅप्टन वर या, चिंचोली आणि महालुंगे दोन्ही कॅप्टन वर या। आपल्याला टॉस करणार आहोत आपण। रेडगर गावचे आमचे आदर्श क्रिकेटर विलास भोपे यांचं देखील आगमन, त्यांचंही हार्दिक स्वागत। सनी फिर से एक बार बॉलिंग मार्क पर, शॉर्ट पिच गेंद थी, उसे ऑफसाइड की दिशा में जरूर खेला है। फील्डर दौड़ेंगे लेकिन मिलेगा चौका। इस चौके के साथ बढ़ता हुआ स्कोर 31, 31 रन। आखिरी 2 गेंदें सनी ने हालांकि 2 चौके जरूर खाए, 1 विकेट हासिल किया है, लेकिन स्लॉग ओवर है, डेथ ओवर है। आखिरी 2 गेंदें इस इनिंग की शेष है, ज्यादा से ज्यादा रन जोड़ने होंगे उस सरली टीम को, प्रतीक और पंकज को। इस बीच स्लो ओवर गाड़ने की कोशिश जरूर की थी, यॉर्कर गेंद यहां पे खेला है, मात्र मिलेगा सिंगल। इस सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 32। आखिरी गेंद इस इनिंग की। वही बसर जैसे कि हम देखते हैं कि एक टीम अगर नहीं आते तो वाइल्ड कार्ड एंट्री दूसरे टीम को मिलती है, उसी तरह से शायद कमेंट्री में हमें आज एक मैच, एक इनिंग के लिए वाइल्ड कार्ड एंट्री जरूर मिली है।
आखिरी गेंद और फुल टॉस थी, प्रतीक ने दिखाया दमखम और ये तमतमाता तमाचा सिक्सर। नावडेकर बाहुबली ऑफ मोरबे टेनिस क्रिकेट यांचं आगमन इथे झालंय, त्यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर या। आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। आज अगदी वेळेवर स्पर्धा सुरू झाली, त्यामुळे आता आपल्याला टॉस एकही करायचंय। महालुंगे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहे स्वर्गीय उमेश दादा, स्वर्गीय नितेश दादा चिंचवली, दोन्ही कॅप्टन लगेच जॉईंट टॉस आपण करणार आहोत। आमचे स्पर्धा आयोजक सन्माननीय श्री दिनकर नावडेकर यांच्या शुभ हस्ते आणि सन्माननीय रघुनाथ नावडेकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो। टॉस इथे झालाय आणि नाणेफेक जिंकले चिंचवली टीमच्या कॅप्टनना। निर्णय काय घ्याल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। खरं तर आज बघतो आपण खूप चांगली स्पर्धा आहे, पहिली मॅच आहे। काय अपेक्षा टीम कडून? अपेक्षा काही नाही, कमीत कमी धावपंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि आयोजकांनी खेळायला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार। कसं वाटलं संपूर्ण आयोजन? आयोजन चांगलं आहे, शुभेच्छा खूप सारे तुम्हाला। फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, महालुंगीचे कॅप्टन बॅटिंग वाटायला आले। चला आपण नक्कीच महालुंगीचे कॅप्टन जॉईंट व्हा, कारण एक चांगली स्पर्धा पहिल्यांदा आपण या स्पर्धेचं आयोजन केलंय। पहिल्यांदा मोरबी नगरीमध्ये आमच्या संपूर्ण 40+ मेंबर यांचं भरपूर मेहनत आहे। कसं वाटलं संपूर्ण स्पर्धेचं आयोजन? आयोजन खूपच चांगलं आहे। बॅटिंग वाटायला आले, टॉस जिंकला असं तर तुम्ही काय केलं सर? नक्कीच फील्ड केलं असतं मी। परवाच मोरबीच्या स्पर्धा अगदी बघितलं आपण, खानावळच्या स्पर्धेमध्ये खूप चांगला संघानं परफॉर्मन्स दिला। आज काय अपेक्षा आहेत? कारण जे स्वप्न अर्धवट राहतात ते पूर्ण करणं गरजेचं असतं। आज कोणाकडून सगळ्यात अपेक्षा आहेत? निकेश आणि मनीष यांच्याकडून जरा अपेक्षा आहेत माझ्याकडून जास्त। खूप शुभेच्छा, विश ऑल द बेस्ट। हर्षल नावडेकर यांच्याकडून साहिल शेट्टे यांच्यासाठी सुवर्ण संधी। षटकार आणि चौकार हॅट्रिक जर त्यांनी लगावली तर 2000 रुपयाचं पारितोषिक हे त्यांच्यासाठी दिलं जाईल। खरं तर आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबी आयोजित भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करतो। चिन्मय डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन आणि दत्तराज एंटरप्राइजेस पुरस्कृत वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त परायण महादेव गोटीराम नावडेकर स्मृती चषक 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी खरं तर या स्पर्धेचा कालखंड। आणि आज बघितलं तर अक्षरशः पाता पाता तिसऱ्या डे आणि नाईटच्या खेळाला आपण सुरुवात केली। आमचे संपूर्ण कमिटी आज व्यासपीठावर तुम्हाला बघायला मिळतं। आमचे संपूर्ण 40+ मेंबर ज्यांचं देखील चांगलं योगदान खरं तर या स्पर्धेसाठी राहिले। आणि आता आपण वळतो खेळाच्या मैदानामध्ये। प्रेम आमच्या सोबत जॉईंट आहे, स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली। अगदी बघितलं आपण टीम उसरली ना, 4 षटकामध्ये त्यांनी धावा एकत्रित केलेत 38।
24 चेंडू 39 धावांचं आव्हान उभं केलंय कोंडले संघासमोर. आई गावदेवी मोरबे आणि त्यानंतर टायगर इलेव्हन जर्मन देवत डी लॉर्ड्स मधील लढती बोरले पडगे नारपोली चिरनेर त्यानंतर वावरले आणि वावरले खरं तर आज ज्यांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळणार आहे परंतु याच्यानंतर महालुंगे आणि चिंचवली मध्ये लढत होईल. त्यानंतर 2 विनर टीम मध्ये आणि त्यातून एक संघ क्वालिफाय पुढे करेल. मरियाई कोंडले आणि यंगस्टर्स 11 उसरले यांच्यामधील ही लढत तुम्हाला बघायला मिळतं. मंगेश उलवेकर यांचं हार्दिक स्वागत. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न फील्डर डाऊन द बॉल जय सुटलाय आणि जय सुटलाय त्यासोबत मैदानाच्या बाहेरही पडलाय त्यामुळे जीवनदानासोबत षटकार येईल. कोंडले टीमला मिळतंय या बॉलवर 6 रन. टॅप केल्या बॉलला मिडॉन मधून बॉल पाठीमागे चाललाय. परेश निंबाळकर 1 रन या बॉलवर कंप्लीट होत असताना प्रेम जेव्हा उसरली संघ इन्फॉर्म मध्ये आला होता तेव्हा उसरली गावातील सगळ्याधिक अग्रगणित नाव परेश निंबाळकर होतं. अजूनही चांगला क्रिकेट खेळतो यात मात्र शंका नाही परंतु म्हणतात ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. एकदा खेळापासून आपण दूर झालो वंचित झालो की खेळ आपल्याला हलवलो आपल्यापासून दूर करतो. आज परेश निंबाळकर बघू शकता आज त्याने चांगला टीम घडवली आहे मैदानामध्ये आणि घेऊन सगळ्या स्क्वॉडला उतरलाय परंतु फार कमी स्पर्धा ते खेळतात. हो खूप चांगला हा स्कोअर कडे बघा किती चांगला गल्ले पॉइंट मधून बॉल चालला डीप पॉइंट कडे आलेला आणखीन एक चांगला शानदार चौकार. धावसंख्येचं टोटल आपण पाहतो 15 वर महागड राहिले खरं तर पहिलं षटक कारण धावसंख्येचं अगदी पाहणी केली तर 39 धावांचं जे आव्हान या मॅच मध्ये सेट केले गेले आणि प्रमुख खेळाडू समीर कडून खरं तर या अपेक्षा नव्हत्या टीमला त्याला एक उत्तम स्टार्टची गरज होती आणि कोंडले टीमच्या दृष्टिकोनातून चांगली सुरुवात झाली आहे. यावेळेस पुन्हा एकदा चकवलं स्विंगांना मिस मागे 2 चेंडू निर्धाव आले. पहिलं षटक संपूर्ण बघितलं आपण तर पहिले 3 बॉल खेळ सागरनं त्यामध्ये वैयक्तिक त्याने 11 केला केल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. साहिल शेट्टी आले सारखे एंड केले त्याने पहिल्याच बॉलवर चौकार लागवला परंतु त्यानंतर 2 डॉट बॉल खेळाय त्यामुळे कमबॅक केलंय समीर लबडेनं. पहिलं षटक संपलंय रन फलकावर धावा आहेत बिनबाद 15. खरं तर आज 14 फेब्रुवारी परंतु मी एकच गोष्ट विषयी बोलेन पुलवामाचा भॅड हल्ला आणि या हल्ल्यात शहीद झालेल्या संपूर्ण भारतवीरांना सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. जसं म्हणतात ना की मनावर उमटे भॅड हल्ल्याची कथा अभिमान वाटे एकूण शहीदांची वीर गाथा त्या संपूर्ण शहीदांना
आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू. अमर जवान जवळ मैदानामध्ये बॉल हवे तरंगत फील्ड डाऊन द बॉल आणि पहिला धक्का देण्यामध्ये यश मिळालं ज्याची गरज होती टीम उसरलेला आणि एक विकेट त्यांना मिळवण्यामध्ये आता यश मिळतंय. गोलंदाज मैदानामध्ये रोशन आलेत आणि विकेट त्यांच्या खात्यामध्ये. खूप चांगलं साथ आपले जे डीजे ओमी आमच्या सोबत जॉईंट आहेत. रोशन बडेकर गोलंदाजी मार्कवर बाउन्सर अटेम्प्ट केला. स्क्वेअर विकेट साठी जायचं होतं. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाही. आणखीन एक डॉट बॉल इथे बघायला मिळतंय. हे मॅच फार चांगली राहणार आहे कारण दोन्ही संघ यंगस्टर्स आहेत. दोन्ही टीम कडे अगदी बघितलं तर खूप चांगली नाविन्याची सलामी दोन्ही टीमला मिळाली आहे आणि त्याच पद्धतीनं टेनिस क्रिकेटच्या स्थितीच्यावरील उभरते हे दोन संघ आणि त्यामधील खेळाडू आणि त्यामध्ये चाललेले सुंदर द्वंद्व युद्ध. सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं पहिल्या ओव्हरमध्ये 15 रन आल्या हे षटक चांगलं सुरू आहे. हा फुलटॉस बॉल होता. जमिनी समांतर गॅप शोधायची होती. पाठीमागे डीप मध्ये काव कॉर्नरला फिल्डर खराब क्षेत्ररक्षण. आज परेश निंबाळकर चुका करतात. त्याच्या अगोदर तो जय सुटला षटकार आला आणि आता हा आलेला चौकार त्यामध्ये चुका होत आहेत फिल्डिंग मधून. तयार गोलंदाज आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न केलाय. हर्ष पांचाल जे मैदानामध्ये आले. पहिला बॉल डॉट ते खेळ तदनंतर चौकार आणि या बॉलवर त्यांनी सिंगल कंप्लीट करत असताना स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. धावसंख्येचं एकंदरीत टोटल आपण पाहिलं तर संघ पोहोचलाय सद्यस्थितीमध्ये सुस्थितीमध्ये 20 वर. कारण करायच्या त्या मॅच मध्ये 39 रन आणि जवळपास आता अर्धा पल्ला हा पार झालाय. त्यामुळे मॅच वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजीतून टीम उसरलेला देखील सामना संपलेला नाहीये. जो लढे तो जिंकेला. फुल टॉस बॉल होता. तयार नव्हते खेळाडू मैदानामध्ये. साहिल शेट्टी आणि तोपर्यंत बघा डायरेक्ट हिट झालं. सुरक्षित आपल्या स्क्रीच मध्ये खेळाडू पोहोचले. तिसरे साडे निघालेत आणि आता रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. यश पंचांनी सांगितलं की दुसरी धाव कंप्लीट की इनकम्प्लीट रनआउट चेक केलं जाईल. तळपरच्या भूमिकेमध्ये चेक केलं जात आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आलाय. कंप्लीट झाले 3 रन या बॉलवर मिळतील. नॉट आउट कॉल सुरक्षित आपल्या स्क्रीच मध्ये. कारण पंच त्यांच्याकडे जे DRS आहेत क्रुशल मोमेंट जेव्हा ते इकडे मोमेंट येतो तेव्हा ते यूज करते यामध्ये डाऊट नाही. स्पर्धेमध्ये 2 रिव्ह्यू तुम्हाला मिळालेत. एक वाईट साठी स्पेशल रिव्ह्यू आणि दुसरा रनआउट आणि त्यासोबत बीमर साठी 1 रिव्ह्यू. दोघांपैकी एकाला वापरा. वाईड यॉर्कर केलं. चॉप करायचं होतं बॉलला. अपील भरपूर झाली आणि अशा रीतीनं षटक पाणी घेऊन जा बारबाई खेळाडू. 2 षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 रन आल्या. धावसंख्येचं टोटल ऑन बोर्डवर लागले 23 रन 12 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये मर्याई कोंडले या संघाला. सन्माननीय श्री गणेश भाग्यवंत, सन्माननीय नितीन बडेकर, सन्माननीय रोहिदास बडेकर यांचे ते शुभागमन झाले. त्यांचा सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर यावं. वेलकम. संदेशे
आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम, आयोजन कमिटी, ज्यामध्ये आमचे सन्माननीय प्रकाश भगत असेल, दिनकर नावडेकर, गणेश नावडेकर, काशीनाथ वाघे, दीपक पाटील, जगदीशजी खोपकर, बालाराम उसाटकर, मोहन शैके, श्रीरंग नावडेकर, गुरुनाथ तांबडे, नयन नावडेकर, गौरव भगत, चैतन्य नावडेकर, प्रतीक भगत, विराज भगत, प्रदीप भगत, अथर्व खोपकर, आदेश भगत, 40+ मेंबर्स, या स्पर्धेचे व्यवस्थापक कमिटी, आई गावदेवी, DCC, श्री गणेश, हे सगळे 3 क्रिकेट संघ आमचे खूप चांगले योगदान, सगळ्यांचं आमचं संपूर्ण मोरपे गावचे ग्रामस्थ आणि आज सगळ्यात मोठे योगदान देणारे आमचे दत्तराज एंटरप्राइजेस श्री जितेश रघुनाथ नावडेकर, हरिभक्त परायण डॉक्टर कमलाकर महादेव नावडेकर, चिन्मय डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स, यांचं सगळ्यांचं योगदान चांगलं राहिलंय या स्पर्धेला सफलतापूर्वक पार पाडण्यासाठी. पहिल्याच बॉलवर आडव्या पट्ट्याने खेळून काढला, थोडे पुढे गेले होते परंतु फायनली जजमेंट चांगलं राहिलं, जेल तिथे टिपला गेलाय आणि पहिल्याच बॉलवर मिळते यश. गोलंदाज आर्यनच्या खात्यामध्ये फलंदाज बाद. अगदी श्रीमलंगड अगदी इथून तुम्हाला स्पष्ट नजर येतो आणि त्यासोबत अगदी बघितलं तर आज मला वाटतं वावांच्या परिसरातील यात्रा आहे आणि भरपूर मोठ्या कुस्त्यांच्या जंगी सामने तिथे सुरू आहेत डेफिनेटली आणि खूप एन्जॉय सध्या लोक करतायत. मैदानामध्ये आपण जाऊया. विकेट आली आर्यनच्या खात्यामध्ये, नवीन बॅट्समन जय आलेत. येत्या क्षणी मैदानामध्ये प्रहार, व्हॉट अ शॉट, शॉट अँड पुल सक्सेसफुल, षटकार भारताच्या गणेशभाई सावरकर. जर लगातार 3 बॉल 3 षटकार ठोकले जय कोलंबेकरनं तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. षटकार इथे आले, रन फलकावर धावा आले तर टोटल 29. 10 पाहिजेत विजयासाठी. 10 बॉल 10 पाहिजे होत्या. काय बनवतात फटक्याना, सामन्याचं चित्र, सामन्याचं काया पालट केलं या 2 फटक्यानं. आलाय चौकार. फेब्रुवारी, हे 14 फेब्रुवारी लव डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, व्हॅलेंटाईन्स डे फक्त नावाचे आहेत. असल दिवस 19 फेब्रुवारी. टॅप केलाय बॉलला जय कोलंबकर, मैदानामध्ये त्याचं काम केलंय. परेश निंबाळकरला आज काय झालंय, आश्चर्य वाटतं ना खरं तर, कारण एक महानतम खेळाडू त्याच्याकडून या महत्वपूर्ण मॅच मध्ये चुका होणं अपेक्षित नाहीच आहेत मुलातच. क्रिकेट आहे. बॉलवाले पुन्हा एकदा आपला बिझनेस झोन मध्ये खेळत असताना पाठवले या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच सांगतात 1 टप्पा सीमा पार, चौकार. आभार व्यक्त करू. सही, तुझ्यासाठी जे 500 रुपये लावण्यात आले होते ते गुगल पे झालेले आहेत. संपलाय सामना. खर तर सामनावीर ठरेल या सामन्याचा जय कोलंबेकर.
सन्माननीय विलासदादा भाऊ पिरिटकर यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर या. विलासदादा ते येतात मैदानाच्या बाहेरूनच जातात, त्यांचा सपोर्ट चांगला आहे, पण ते वर येऊन बसत नाही.